ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। युवा सेनेमध्ये यापुढे केवळ काम करणाऱ्या आणि कार्यक्षम पदाधिकाऱ्यांनाच संधी दिली जाईल, तसेच पदोन्नतीसाठी देखील त्यांच्या कामगिरीचाच आधार घेतला जाईल, असा स्पष्ट इशारा युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी दिलाय। पाथर्डी फाटा येथील हॉटेल एक्सप्रेस इनमध्ये आयोजित उत्तर महाराष्ट्र विभागाच्या युवा संघटन बैठकीत ते बोलत होते। बैठकीला उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव आविष्कार भुसे, सचिव किरण साळी, कोर कमिटी सदस्य सिंधू अभंगे, अभिषेक चौधरी, हर्षदा गायकर, जिल्हा प्रमुख सदानंद येवले आदी उपस्थित होते। यावेळी संघटनात्मक आढावा घेऊन आगामी कामकाजाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। संघटना अधिक मजबूत करण्यासाठी महसूल विभाग स्तरावरती 150 सदस्यांची कार्यकारिणी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। निष्क्रिय पदाधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाईल असं सांगत सरनाईक यांनी कार्यकर्त्यांच्या कामगिरीचं विश्लेषण सुरू असल्याचं स्पष्ट केलंय। प्रत्येक महाविद्यालयामध्ये युवा सेनेचे युनिट स्थापन करणे आणि गावागावात गावप्रमुख नेमण्यावरती भर दिला जाणार आहे। युवती सेनेला देखील समान स्थान देण्याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली। तसेच 18 एप्रिल रोजी मुंबईमधील वरळी डोम इथे होणाऱ्या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय। बैठकीसाठी उत्तर महाराष्ट्रामधील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पण किंबहुना एक 150 लोकांची ही जी मेन बॉडी आपण म्हणतो, म्हणजे महसूल विभागीय कार्यकारिणी जशी राज्याची कार्यकारिणी आहे तशी विभागीय कार्यकारिणी सुद्धा आता आपल्याला तयार करायची आहे। 1 मेला आपण जाहीर करणार आहोत, त्यामुळे सगळ्यांनी आता कामाला लागायचंय। अनेकांचे कार्य अहवाल आमच्याकडे आले, त्या कार्य अहवालाचं विश्लेषण सुद्धा आम्ही सुरू केलेलं आहे। त्यामुळे जो चांगला काम करेल त्याला निश्चितपणे संधी, पुढे प्रमोशन सुद्धा दिलं जाईल, त्याला तशीच ताकद पुन्हा दिली जाईल। जे काम करत नाहीये त्यांच्यावर कारवाई सुद्धा, मी खरं बघा मी आजपर्यंत असं कधी बोलत नाही, पण ही वस्तुस्थिती आहे की ज्यांनी काम केलेलं नाहीये त्यांच्यावर आता आपण कारवाई करणार आहोत। जे फक्त नावाला पद घेऊन बसलेले आहेत अशा लोकांना आता युवा सेनेमध्ये आपण संधी देणार नाही। त्यामुळे ज्यांनी कामं केले त्याला निश्चितपणे त्याचं फळ मिळेल, हे सुद्धा आवर्जून मला आज या ठिकाणी सांगायचं आहे। 18 तारखेला किरण आहेर, सी24 तास, नाशिक।